खरंच म्हणजे मला येताना धाराशिव एक छोटस राज्य आहे, तर किती लोक जमतील मला माझ्या मनामध्ये प्रश्न होता, परंतु मोर्चा पाहून मी खरंच धन्य झालो. तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आणि त्याचबरोबर समितीचे असणारे धनंजय शिंगाडे असतील, राजाभाऊ ओवाळ असतील, कैलास शिंदे असतील, अनिल हजारे असतील, राजश्री कदम असतील, या सर्वांनी आणि त्यांच्याबरोबर सर्वांचं नाव घेऊ शकत नाही त्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचं आज खऱ्या अर्थानं चीज झालं. आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आज या इथे बाबासाहेबांना मानणारा आंबेडकरी समाज रस्त्यावरती उतरला, पावसाची तमा न मागता उतरला. याचं कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत मेहनतीनं आज आपल्या रस्त्यावर उतरावं लागतंय, पण बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांच्या जोरावरती आणि मनुवाद्यांना कंबड्यातला द्यालो तुम्हाला आरक्षण दिलं. परंतु आज आम्ही एवढे सर्व लोक असताना सुद्धा आमचं आरक्षण काढून घेण्याचं, आमचं आरक्षण संपवण्याचं याला धाडस होतोय. आम्ही कुठं कमी पडतोय की काय, हा महत्वाचा प्रश्न आहे. तेव्हा आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, आज ज्या पद्धतीने तुम्ही ही तमाम जनता एकत्र आली आहे, त्याच पद्धतीने पुढे सुद्धा आपल्याला एकत्र यायचं आहे. कारण हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या इथं काही झालं तरी उपवर्गीकरण करण्याचं बोलतोय, विधानसभेमध्ये खोटं बोलतोय. अरे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिली, त्याच्यामध्ये म्हटलंय की ती जजमेंट पूर्णपणे ऐच्छिक आहे. ज्या राज्यांना करावं असं वाटत असेल त्यांनी करावं, किंवा ज्या राज्यांमध्ये तशी गरज असेल त्यांनीच करावं असं सुप्रीम कोर्टाने म्हणत असताना सुद्धा विधानसभेमध्ये उत्तर देतोय की सुप्रीम कोर्टाने सांगितलं मग आम्ही करायचं की नाही. धांदात खोट्या पद्धतीने असं लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करतोय. अत्यंत शर्मेची गोष्ट आहे. अशा माणसाने प्रामाणिकपणे त्याला या देशात आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री पदी राहण्याची खरंच करत नाही. जर तुम्ही प्रामाणिकपणे आपल्याला दिलेला जो निर्णय तो नीट पद्धतीने लोकांना सांगत नसाल आणि विधानसभेमध्ये धडधडीत खोटं बोलताय, ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे. आज आपल्याला सांगू इच्छितो की 2004 ला पहिल्यांदा उपवर्गीकरणा संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये एक केस आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी या देशामध्ये पहिल्यांदा आरक्षण सुरुवात केलं ते छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी सामाजिक क्रांती ज्योत पेटवली, क्रांतीबा ज्योतिबा फुले. आज एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी पावसामध्ये भिजत आमच्या बरोबर या मोर्चामध्ये चालत होत्या. आणि मला आठवलं की एक काळ असा होता की चूल आणि मूल याच्या पलीकडे कसलंही विश्व नसणाऱ्या या देशातल्या महिलांना पहिल्यांदा शाळा काढणारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, जिने पुण्याच्या रस्त्यावरती शाळा काढली म्हणून मनुवाद्यांचे शिळा मातीचे गोळा झाले. आणि त्यानंतर तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्धार करणं असं म्हटलं तर अर्थसत्य होईल. कारण या देशामध्ये ज्याच्या संविधानाने चहावाला पंतप्रधान झाला, ज्याच्या संविधानाने रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, एवढा चमत्कार ज्याच्या संविधानाने झाला तो तुमचा आणि माझा बाप महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांनीच सांगितलंय, त्यांचा विचार पुढे घेऊन जाणारे शेवटच्या क्षणापर्यंत एकत्र राहूया. आणि कुठल्याही पक्षाचा आणि कुठल्याही संघटनेचा माणूस असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
एक साथ लढूया. आणि जाता जाता एवढं सांगतो, ही तर फक्त सुरुवात आहे. आज गल्ली गल्ली ते दिल्ली दिल्ली फक्त एकच माणूस आहे. आज गल्ली ते दिल्ली एकच नारा आहे आणि तो नारा म्हणजे जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब. इकडे आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो. स्टेजवरच्या सर्वांचे आभार मानतो. तुम्ही हा खूप मोठा असा कार्यक्रम आयोजन केला आणि या सरकारला सांगतो की आम्ही तुफानातले दिवे आहोत. आम्ही तुफानातले दिवे आहोत. तुम्ही आमच्या नादी लागू नका. आमच्या बापाने आमच्यासाठी भरपूर काय करून गेलंय आणि जर त्याच्यासाठी रक्त जरी गमवायला लागलं तर आम्ही रक्त सुद्धा गमवू. आज या सरकारला धडाडी भरली असेल. इतक्या पावसात सुद्धा आपण लोक इकडे अशा ताकदीने उपस्थित आहात. इकडचा देवेंद्र असेल, नरेंद्र असेल, दलिंदर असेल, त्याला मी एकच सांगतो, आमच्या औलादींची नादी लागू नका. आमच्या औलादींनी 28,000 पेशवे मारलेत. आमच्या औलादींनी भीमा कोरेगाव गेलाय आणि तुम्ही जर यांच्या नादी लागलात तर तुम्हाला या महाराष्ट्रात का या देशात सुद्धा जगू देणार नाही. आज आपल्या सर्वांना ही लढाई एक म्हणून लढायची आहे. इकडे कुठलाही दुजाभाव करू नका, पक्षवाद करू नका. बाबासाहेबांनी आपल्या सर्वांसाठी एक होऊन काम केलंय. बाबासाहेबांनी कष्ट केलेत आणि ते कष्टाचं सोनं आपल्याला भेटलंय. पण ते सोनं आपल्याला आज आपल्या पुढच्या पिढीला द्यायचंय. आज जर आपण एकसाथ नाही उरलो तर इकडचं सरकार हे आरक्षण आपल्याकडनं काढून घेईल. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. राज्यांना म्हणजे तशा पद्धतीचे अधिकारी जरी दिले असतील तरी पण भारतीय संविधानामध्ये उपवर्गीकरणाचा एकही शब्द तुम्हाला या ठिकाणी सापडत नाही. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने किंवा या देशामध्ये मला असं वाटतंय सुप्रीम कोर्ट आपण ज्याला उच्च मानतो किंवा मोठं मानतो, परंतु या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने अतिशय चुकीची म्हणजे भूमिका घेतलेली आहे आणि भारत देशामध्ये या उपवर्गीकरण सगळीकडे लावावं अशा पद्धतीचं सगळ्या आरक्षणामध्ये लावावं अशी सुप्रीम कोर्टाने चुकीचं जजमेंट या ठिकाणी दिलेलं आहे असं माझं म्हणणं आहे. कारण एका जातीनं मागणं आणि अनेक जातीनं मागणं या दोन गोष्टी महत्वाच्या या ठिकाणी ठरतात. एका जातीनं हे आरक्षण मागलेलं आहे. 59 जातीपैकी 58 जातीनं हे आरक्षण मागलेलं नाही. या मोर्चामध्ये चर्मकार समाजाचे झेंडे दिसत आहेत. या मोर्चामध्ये अनेक बुरुड, खाटीक, होलार समाजाचे लोक या ठिकाणी म्हणजे उपस्थित झालेले आहेत आणि वारंवार महाराष्ट्रामध्ये दिसत. होश में आओ, होश में आओ. धन्यवाद. जय भीम. भारतीय संविधानाचा कधीच होणार नाही. मातान समाजांचा भाऊ आहे, आम्ही त्यांना घेऊन चालणार. अबाकडे कधीच होऊ देणार नाही. आणि अबाकडे जर तुम्ही करंड्याचा निश्चय केला तर तुमचे टांगडे तोडल्याशिवाय राहणार नाही. या महाराष्ट्रामध्ये बीजेपीचा आमदार फिरू देणार नाही, मंत्री फिरू देणार नाही. RSSचा कुठलाही कार्यकर्ता कुठेही कानेकोपऱ्यात असला तर त्याला ताण मारणार. सांगतो, मला एक वाटतंय की तुमची RSS जी चालते ना, आमच्या बहुजन बांधवावर चालते. बहुजन बांधवावर तुमची RSS जर गुंडाळायची असेल तर ती ताकद ह्या SC समाजात आहे. यानंतर OBC समाज सुद्धा आमच्या सोबत राहणार आहे. याच्या अगोदर तुम्ही मराठा समाज
आणि धनगर समाज ओबीसी समाजामध्ये लावून दिलं. परंतु आज सांगतो तुम्हाला, आमच्यात लावून द्यायचं कधी भानगडीत पडू नका. फुले महामंडळ चर्मकाराचं संत रोहिदास महामंडळ चर्मकाराचं आहे. इतकी साहेब दुरावस्था आहे, त्याच्याकडे 1 रुपया नाही, कर्मचारी नाही, एमडी नाही, पोरांचे लाभार्थीचे पैसे भरून घेतले जात. 2-2 वर्ष 2-2 प्रॉपर्टीवरती बोजा चढवलेला आहे. 1 रुपया वाटायला तयार नाही. हे वास्तव सत्य आहे या महाराष्ट्राचं. आणि इकडे मोठ्या गप्पा मुख्यमंत्री मारतायत, सामाजिक न्याय मंत्री गप्पा मारतायत, आम्ही दलितांचा विकास करायला लागलो. अरे काय तुम्ही विकास करायला लागले? तुमच्या दलिताच्या ज्या ज्या आपल्या स्कीम आहे सगळ्या बंद पाडण्याचं काम सरकारनं केलं. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या चा विरोध राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या तमाम चर्मकार समाजाच्या वतीनं आम्ही या अबकडच्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रामध्ये उभे आहोत. आदरणीय बबनरावजी घोलप साहेब सुद्धा साहेबांना माहीत आहेत. आणि म्हणून खरंच वेळ भरपूर झाला.